बोला गुरुदत्तात्रेय महाराज की जय। दत्त कृपेने भाग 23वा प्रकाशित होता है। देवा दत्ता 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 देवा दत्ता 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 परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु परमात्मा परब्रह्म सदानंद जगद्गुरु। आता दत्त दिगंबराला अभिषेक होईल आणि या भागामध्ये अभिषेक, आरत्या, प्रसायदान, नवीन भजने आणि प्रवचन आपल्याला ऐकायला मिळेल। बोला गुरुदत्तात्रेय महाराज की जय। देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा। गुरुदत्तात्रेय महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ शीतलोपचारार्थ पंचामृत समर्पयामि। ओम गंगेश्वरी चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधि कुरु। गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ शुद्ध गंगाजल समर्पयामि। तप्त कांचन वर्णभा पट्टोन्मूर्धन योगुणानिधि भाससी प्रतिव्रताम्य। गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। परिधानार्थ उत्तम भगवे वस्त्र समर्पयामि। श्री खंड दिव्य चंदनम स्वाशगंधाढ्य सुलश्रेष्ठम श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ अष्टगंध समर्पयामि। अक्षदा सुंदला शुभ्र कुंकुम विराजिता मैं भक्ता निवेदिता ग्रहण परमेश्वर। श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ अक्षदा समर्पयामि। देव देव नमस्तेस्तु नमस्ते त्रायमा भवसागरात् ब्रह्म सोतर्या ग्रहण परमेश्वर। गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। परम पुरुषाय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ यज्ञोपवीत समर्पयामि। जोस्तास्पते नमस्ते नमस्ते विस्वर्पिणी नाना परिमल द्रव्याण ग्रहण परमेश्वर। श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ अबीर गुलाल च समर्पयामि। मालत्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वैप्रभमय हृदानि पुष्पाणि प्रतिगृहताम्य। गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ गुलाब पुष्पहार समर्पयामि। नानागंध समायुक्त भक्ष्य भोज्य चतुर्विधम वेदार्थ में दत्त ग्रहण परमेश्वर। गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। नैवेद्यार्थयताशद नैवेद्य प्रसाद नारिकेल फले समर्पयामि। दशांग चंदन गुरु सहितम सर्वेशा मुक्तम धूप ग्राम सुरपूजित। श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः। पूजनार्थ धूप दीप समर्पयामि। मध्ये पाणी समर्पयामि। हस्तभक्षान् समर्पयामि। करुणार्थ चंदनम समर्पयामि। श्री गुरुदत्त दिगंबराय नमो नमः। विनाशाय नमो नमः।
पूजनार्थ उत्तम प्राशनार्थ जल समर्पयामि। ओम प्राणायाम ओम समानाय उदानाय नमः। अध्ये गुणयम विशेष विशिष्टाय शुभ पुण्यतिथि आत्मन वेदोक्त श्री गुरुदत्त दिगंबर पूजनम करिष्य। बोला गुरुदत्तात्रेय महाराज की जय। आता गणपतीची आरती होईल। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। पीतांबरम करी परिधान, करी भक्तांचे कल्याण, अनुभवाने कळेल जान, मनोभावे पूजा करा त्याची, कृपा होईल तुम्हावर त्याची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। कंपाळी कस्तुरी टिळा, किती शोभे पार्वती बाळा, भक्तांचा पूर्वी तो लळा, श्रद्धा ठेवा अंतरीची, कृपा होईल तुम्हावर त्याची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। चतुर्थी व्रत जे करीती, संसारी अरिष्टे सारी जाती, लाल फुले फक्त ध्रुवावाती, आवडत्या मोदकाची, कृपा होईल त्या गणेशाची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। 14 विद्या 64 कला, करतल सर्वं गौरी बाळा, वाद्याची सर्वासी कला, धन्य माया त्या पार्वतीची, कृपा होईल तुम्हावर त्याची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। वर कर्मणी लावा ज्ञान ज्योत, पुरतील सारे तुमचे मनोरथ, योग अभ्यास नित्य जे करीत, घडो संगत संत सजनाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। करा करा आरती गणेशाची, प्रथम पूजा त्याची, त्या पार्वती बाळाची, कृपा होईल तुम्हावर त्याची। आता आंसई मायेची आरती होईल आणि सर्वांनी श्रवण करा। आरती अनुसया मातेची, आरती अनुसया मातेची, इच्छा पुरवी तू अंतरीची, आरती अनुसयाईची, इच्छा पुरवी तू अंतरीची। आई मी चातुर्मास केला, षडविकार जाऊ दे लयाला, आई मी चातुर्मास केला,
षडविकार जाऊ दिलयाला चंचल मना आवरी तुची चंचल मना आवरी तुची इच्छा पुरवीत तू अंतरीची सांज सकाळ करीतो आरती सांगणे नको आई तुझ प्रतिम हाती काम ध्वनी दत्त नामाची इच्छा पुरवी तू अंतरीची आरती अनुसयाईची इच्छा पुरवी तू अंतरीची अपराध माझे कोट्यान कोटी आई तूच घाल पोटी अपराध माझे कोट्यान कोटी आई तूच घाल पोटी करुणा ऐक सर्व भक्तांची इच्छा पुरवी तू अंतरीची कलियुगी कैसा काळ जीवासी सारी तळमळ लागू दे गोडी सतसंगाची आरती अनुसयाईची बोरकर म्हणे आई तुझा बाळ नामस्मरण सर्व काळ सर्व गोडी लागू दे आनंद नामाची इच्छा पुरवी तू अंतरीची आरती अनुसयाईची इच्छा पुरवी तू अंतरीची सद्गुरु महाराज की जय बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय आता दत्त दिगंबर प्रभूची आरती होईल ते सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐका आरती दत्त दिगंबराची अगाध लीला आहे तुमची आरती दत्त दिगंबराची अगाध लीला आहे तुमची मानवी अवतार धरिला कित्यक भक्तांचा उद्धार केला मानवी अवतार धरिला कित्यक भक्तांचा उद्धार केला थोर महिमा गाणगापुरीची अगाध लीला आहे तुमची आरती दत्त दिगंबराची अगाध लीला आहे तुमची भक्तांच्या घरी गेले वेल कापून बाहेर आले भक्तांच्या घरी देवा गेले वेल कापून बाहेर आले कृपा होता घागर धनाची अगाध लीला आहे तुमची काय देवा भक्ताच्या घरी गेल्यानंतर केवड्याचा वेल कापला काय त्याच्यावर कृपा झाली जेव्हा काही खतून काढला तेव्हा धनाची घागर लागली बरं अशी अगाध लीला देवा तुमची आहे भक्तांच्या घरी दूध मागे जमसीसी दूध निघे दोहता दुधाची दोहता गुंडी भरली दुधाची अगाध लीला आहे तुमची आरती दत्त दिगंबराची अगाध लीला आहे तुमची पुत्र नसता भक्ता घरी 60 वर्षाची ती नारी पुत्र नसता भक्ता घरी 60 वर्षाची ती नारी आशा पुरली संततीची
आशा पुरली देवा संततीची आगाध लीला आहे तुमची. म्हणून माझं म्हणणे आहे देवा मी तर वेडा आहे. बोरकर वेडा सांगे भक्तासी भक्तीची आगाध शक्ती. बोरकर वेडा सांगे भक्तासी भक्तीची शक्ती आहे. आशा पूर्वा सर्व भक्तांची आगाध लीला आहे तुमची. आरती दत्त दिगंबराची आगाध लीला आहे तुमची. गुरु दत्तात्रय महाराज की जय. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. आता आनंदाची आरती होईल, नंतर कापराची होईल आणि प्रसाददान होईल. आरती आनंद प्रभूची आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. अनुसया नाम उच्चारी देवदत्त आले घरी. अनुसया नाम उच्चारी देवदत्त आले घरी. काय थोरवी त्या नामाची काय थोरवी त्या नामाची आगाध लीला आहे तुमची. आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. आनंदाने पाठविले कर्मभूमी दत्त आले. आनंदाने पाठविले कर्मभूमी दत्त आले. काय थोरवी प्रतापाची काय थोरवी त्या प्रतापाची आगाध लीला आहे तुमची. आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. आनंद आनंद उच्चारिती पाप सारे जळून जाती. आनंद आनंद उच्चारिती पाप सारे जळून जाती. भीती नाही त्या कळीकाळाची भीती नाही त्या कळीकाळाची आगाध लीला आहे तुमची. आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. बोरकर सांगे गुरु खुना अनुभव तुम्ही काओ घ्याना. बोरकर सांगे गुरु खुना अनुभव तुम्ही काओ घ्याना. नाव तरेल प्रपंचाची आगाध लीला आहे तुमची. आरती आनंद प्रभूची आगाध लीला आहे तुमची. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. आता कापूर आरती होईल. सर्वांनी श्रवण करा आणि नंतर प्रसाददान होईल.
लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुचे लावा आरती आता कापुराची लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुचे लावा आरती आता कापुराची त्रिमूर्ती गुरु देवा दत्त वेदासी लाजनांत धन्य भक्ती त्या अंशयेची लावा आरती आता कापुराची लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुची लावा आरती आता कापुराची दत्त प्रभूची महिमा न्यारी देव रमले अनुसया घरी अगाध लीला तव कृपेची लावा आरती आता कापुराची लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुची लावा आरती आता कापुराची निरालंबिउनी आले देवा दत्त निरालंबिउनी आली ज्योत अनुसयाच्या ओंजळीत इच्छा भक्त उधरण्याची लावा आरती आता कापुराची लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुची लावा आरती आता कापुराची अत्र ऋषी आहो पिता जंगली जाई जपा करता अत्र ऋषी आहो पिता जंगली जाई नामा करिता झाली कृपा त्या आनंदाची लावा आरती आता कापुराची लावा लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त गुरुची लावा आरती आता कापुराची संसारी दुःख दारुण दत्त प्रभूसी जाऊ सर्व शरण बरकर मने फेरी चुकवा 84ची लावा आरती आता कापुराची लावा कापूर ज्योती होईल प्राप्ती दत्त लावा आरती आता कापुराची दत्तात्रय महाराज की जय. आता प्रसायदान होईल आणि सर्वांनी एक चित्ताने श्रवण करा आणि आतापर्यंत कवित्व जे ऐकत आहात ते आचरणामध्ये घेण्याचा प्रयत्न ठेवा. शरण आलो तव पाया प्रसाद द्या हो गुरुराया. शरण आलो तव पाया प्रसाद द्या हो गुरुराया. तन मान धन काया अर्पण केले गुरुराया. असू द्या कृपेची छाया प्रसाद द्या हो गुरुराया. निरालंबे तुमचे राणे आनंद प्रभूच्या हो आज्ञेने जड मूड उद्धाराया प्रसाद द्या हो गुरुराया. सनक संकादिक नामी तरले अमरतयाने नाव केले सद्बुद्धी दे गुण गाया प्रसाद द्या हो दत्तराया. ज्योती स्वरूपी खाली आले अनुसयेचे बाळ झाले ऋषी मुनी वंदती पाया
प्रसाद्या हो गुरुरायाम देवी दैवता शरण येती यक्ष किन्नर गायन करती शेष थकला गुण गाया प्रसाद्या हो गुरुरायाम आमुची आशा आहे थोडी न्यावे देवा पहिलं थडी भवसागरी तारावया प्रसाद्या हो गुरुरायाम बोरकर दासाची संतवाणी मोक्षपदाचे तुम्हीच धनी नर देह जाते वाया प्रसाद्या हो गुरुरायाम शरण आलो तव पाया प्रसाद्या हो गुरुरायाम शरणे आलो तव पाया प्रसाद्या हो गुरुराया बोला सद्गुरु महाराज की जय. आता आपणाला सर्वाला माहित आहे बरेच दिवसापासून आपण टीव्ही मध्ये पाहत आहे जे काही आपल्या भरतखंडामध्ये जी काही विपरीत घटना घडली त्याबद्दल आपण बद्रीनाथ केदारनाथ तिकडे दर्शनाला गेले लोक हजारोने प्राणाला मुकले. सहकारी बऱ्याच आपल्या सैनिकांनी तुमच्या माझ्या सारख्यांनी बऱ्याच मानव जन्मामध्ये येणाऱ्या प्राण्यांनी सर्वांनी सहकार केला. वैमिका विमानामधून सुद्धा कित्यकांना काढण्यामध्ये आलो आणि सर्वांनी मदत केली तरी पण देवाच्या मायेचा अंत लागू शकत नाही. याबद्दल आपल्याला थोडे चार शब्द ऐकायला मिळतील कोणाच्या मुखामधून. वेडे बोरकर महाराजाच्या वाणीमधून दत्त कृपेने. कैसा काळ विपरीत आला मानव जाती चार धामाला परी कित्यक मुकले प्राणाला देवाच्या मायेचा अंत न लागे हो. कसा विपरीत काल या कलियुगाचा आला. अहो प्रत्येकाला आनंद 4 दिवस उपभोग आनंदाचा घेण्याकरता मानवाला तीर्थयात्रेला अनेक ठिकाणी 4 धामाला जमेल अशा प्रकारे फिरावं वाटतंय आणि सहज म्हणून फिरण्यामध्ये येतं. तर पण काय सांगता अहो जे काही बद्रीनाथ केदारनाथ त्या ठिकाणी दर्शनाला गेलेले हजारोने प्राणाला मुकले. आपण सर्वांनी ऐकलो आणि टीव्ही मध्ये पाहत सुद्धा आहेत आपण बरं आणि ऐकता सुद्धा पेपर मधून वाचता सुद्धा. बद्रिकेनाथ केदारनाथाची दर्शना गेले हजाराने प्राणाला मुकले. सर्वांनी सहकार्य केले आघाद लीला विश्वनियंत्याची. अहो किती दर्शनाच्या निमित्तानं बद्रिकानाथ केदारनाथ देवाच्या दर्शनाला गेले पण हजाराण्यांचा प्राण गेला. काय त्यांची कृपा काय अवकृपा झाली. त्यांची लीला वेगळी आहे. मग कित्यकांना तुप टाकून जाळले अंती संस्कार उत्तम केले परी प्रेत ओळखता नाही आले धन्य भगवंता लीला तुझी हो. अहो ज्यांच्या परीनं त्यांनी अहो कित्यकांना आपण तर राखेल टाकतोय बरं घासले टाकून आपण दहन करतो अंतविधी पण त्या ठिकाणी तूप टाकून अंतविधी संस्कार केले पण काही ठिकाणी प्रेत ओळखता सुद्धा नाही आले आणि त्या ठिकाणी जे काही प्रेत राहिले त्यांचा अतिशय दुर्गंधी सुटल्या गेले. उत्तम संस्कार केले पण काही प्रेत ओळखता नाही आले काढता नाही आले अतिशय दुर्गंधी सुटली. देवा तुझी माया आघात आहे. जून मध्ये 2013 साली उत्तराखंडात घटना झाली. हजाराच्या प्रेताची दुर्गंधी झाली. हवा पाणी दूषित झाले हो. काय सांगता जून मध्ये 2013 सालामध्ये उत्तराखंडामध्ये विपरीत घटना झाली. अहो काही प्रेताला आता सांगितलं बरं तूप टाकून जाळण्यात आलो पण काही हजारांनी प्रेत राहिलेले दुर्गंधी येऊ लागली.
सूचना देण्यामध्ये आलो, कोणी पाणी पिऊ नये, काही नाही, हवा सुद्धा दूषित झाली. अशी देवा तुझी माया विपरीत आहे. वैमानिक विमानाच्या मदतीने प्रेत काढली, खाण्यापिण्याची सोय केली, टीव्ही मध्ये सर्वांनी पाहिली, तुझी माया न कळे कोणासी. काय सांगता देवा, विमानामधून सैनिकाच्या मदतीने आणि इतरांच्या मदतीने प्रेत काढण्यामध्ये आलो. अहो, खाण्यापिण्याची सोय केली, टीव्ही मध्ये आपण सर्वांनी पाहिलं. अहो देवा तुझी माया अगाध आहे, तुझ्या मायेचा अंत लागू शकला नाही, ब्रह्मादिकाला सुद्धा लागत नाही, तर मानवाचं काय देवा. हजारोचा पत्ता लागला, किती चिंता कुटुंबाला, कलीचा ऐसा काळ आला, घडून येतेच घडत आहे. हजारो पत्ता आहेत, काही पत्ता नाही लागत, त्यांच्या कुटुंबाला किती काळजी असेल देवा. कलीचा कसा काळ आहे, विपरीत घटना घडते, घडू नाही, तेच ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, टीव्ही मध्ये पाहायला सुद्धा मिळतं. देवा अशी तुझी माया आहे. देवाची माया कळेना, हे दुःख सांगावे कोणा, शहारे अंगाशी जाना, कुटुंबाची काय गती असेल हो. काय सांगावं. हो देवा तुझी अगाध माया आहे. हे दुःख पाहताना टीव्ही मध्ये, ऐकताना, पेपर वाचताना अंगाला शहारे येतात. देवा अशी तुझी अगाध माया आहे, तुझ्या मायेचा अंत लागू शकत नाही. आता दत्त कृपेने आपणास भजनामधून ऐकायला ही शोकजनक वार्ता मिळेल. बोला सद्गुरु महाराज की जय, महाराज की जय. इतर वारंवार प्रत्येकांना सूचित करण्यात येते माझ्या मुखामधून आहे बरं, पण त्या दत्त कृपेने आपल्याला हे गीत म्हणत आहे, नवीन रचना झालेली आहे, ती आपण ऐकून घ्या बरं. देवा तुझी माया कळेना, देवा तुझी माया कळेना, अश्रू येती अमुच्या नयना, देवा तुझी माया कळेना, अश्रू येती अमुचे नयना, अश्रू येती अमुचे नयना, हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा. बद्रीनाथ हे केदारनाथ, बद्रीनाथ हे केदारनाथ, पुरातन आहे दैवत, पुरातन आहे दैवत, अपराध क्षमा कराना, अश्रू येती अमुचे नैना. काय देवा आमच्या मानव जीवनामध्ये अहो एक नाही हजारो चुका झाल्या असतील देवा, कोट्यान कोटी अपराध झाले असतील, आम्हाला क्षमा करा. आपल्या दर्शनाला आलो पण काय विपरीत घटना झाली. बद्रीनाथ हे केदारनाथ, पुरातन आहे दैवत, अपराध क्षमा कराना, अश्रू येती अमुचे नैना, अश्रू येती अमुचे नैना, हे दुःख सांगावे कोणा. भरतखंडात ही घटना झाली, भरतखंडात ही घटना झाली, देवदर्शना लाखोनी गेली, भरतखंडात ही घटना झाली, देवदर्शना लाखानी गेली, अगणित मुकले प्राणा, अगणित मुकले प्राणा, हे दुःख सांगावे कोणा. देवा तुझी माया कळेना, अश्रू येती अमुचे नैना, अश्रू येती अमुचे नैना, देवा हे दुःख सांगावे कोणा.
अंतविधीशी तू पटाकिले, अंतविधीशी तू पटाकिले, हजारो प्रेत वायाच गेले, हजारो प्रेत वायाच गेले, प्रेत कोणाशी ओळखेना, अश्रू येती आमुचे नैना, अश्रू येती आमुचे नैना, देवा दुःख सांगावे कोणा, दुःख सांगावे हो कोणा, देवा दुःख सांगावे कोणा. टीव्ही मध्ये सर्वांनी पाहिले, टीव्ही मध्ये सर्वांनी पाहिले, दवाखान्यात भरती केले, देवा येऊ द्या आता करुणा, हे दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा, देवा अश्रू येती आमुचे नैना, देवा तुझी माया कळेना, अश्रू येती आमुचे नैना. 2013 साली, 2013 साली अघटित घटना देवा केली, 2013 साली अघटित घटना देवा केली, मदतीशी सर्व धावले ना, मदतीशी देवा सर्व धावले ना, अश्रू येती आमुचे नैना, हे दुःख सांगावे कोणा, अश्रू येती आमुचे नैना. बोरकर सांगे आहो सर्वासी, बोरकर सांगे आहो सर्वासी, मदत करा शहीदासी, बोरकर सांगे आहो सर्वासी, मदत करा शहीदासी. मुला बाळाची गती पाहावे ना, देवा मुला बाळाची गती पाहावे ना, अश्रू येती सर्वाचे नैना, अश्रू येती सर्वाचे नैना, देवा दुःख सांगावे कोणा, हे दुःख सांगावे कोणा, देवा दुःख सांगावे कोणा. सद्गुरु महाराज की जय. ऐक ऐक रे मना, ऐक ऐक रे मना, सोडे तो वाईट वासना, ऐक ऐक रे मना, सोडी तू वाईट वासना. ही गीत म्हणजे वेडे बोरकर महाराजांनी गायलेलं आहे. या मनाला सांगितलं, हे मना वाईट वासना सोडून दे. वासनेमुळं कित्येकांची फजिती झाली क्षणिक सुखा करता. म्हणून शास्त्र आधारांनी आपल्याला सांगत आहे या मनाला की हे मना आता कलियुग आहे, केवढी फजिती होत आहे बरं, म्हणून आपल्या जीवनामध्ये वाईट वासना सोडून दे. ऐक 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 रे मना, सोडी तू वाईट वासना. किती सुंदर मंदरी पापी कल्पना शीतेवरी, किती सुंदर मंदोदरी पापी कल्पना शीतेवरी. पुत्र पौत्र मुकला प्राणा, पुत्र पौत्र मुकला प्राणा, सोडी तू वाईट वासना. ऐक ऐक रे मना, सोडी तू वाईट वासना. अहो 14 चौघडे राज्य असणारा रावण सुद्धा सीतेमुळं पुत्र पौत्र आणि स्वतःच्या प्राणाला सुद्धा मुखल्या गेला. म्हणून हे म्हणा वाईट वासना आता तरी सोड बरं. द्रौपदीशी 5 पती, दुर्योधनाची वाईट मती, सभेमध्ये नग्न करीना,
सोडी तू वाईट वासना. ऐक ऐक रे मना सोडी तू वाईट वासना. आपण ऐकत आहात शास्त्र पुराण बरं. अहो 5 पती असणारी द्रौपदी पण हारल्यामुळं काय करता. अहो 5 पांडव असणारे हरले गेले दूतामध्ये, म्हणून दुर्योधनाने भर सभेमध्ये नग्न करण्याकरता प्रयत्न केले, पण देवाने मदत केली. देवाचा राजा इंद्र झाला, देवाचा राजा इंद्र झाला. अहिल्येचा ध्यास त्याला, विषयी सुखी रमला, विषयी सुखी रमला ना. तू वाईट वासना. ऐक ऐक रे सोडी तू वाईट वासना. विश्वामित्राने तप केले, मेनके मुळे वाया गेले. तळ्यातून तिला नेले ना, तळ्यातून तिला नेले ना. सोडी तू वाईट वासना. ऐक ऐक रे मना सोडी तू वाईट वासना. किती प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य त्या विश्वामित्राला आलेलं होतं, पण मेनकेमुळे वाया गेला तो. काय सांगता. अहो तळ्यामध्ये नग्न अवस्थेमध्ये स्नान करीत असणाऱ्या त्या मेनकेला उचलून गुंफेमध्ये नेलं. म्हणून माझं सांगणं आहे, आता तर कलियुग आहे बाबा, सावधान राहा. या मनाला सांगितलं, हे म्हणा आता तरी वाईट वासना सोडून दे. भोरकर्माने दत्त देवा, मायेने वेडे केले जीवा. बोरकर्माने दत्त देवा, मायेने वेडे केले जीवा. तुझ विन कोण सोडिना, तुझ विन देवा कोणी सोडवेना. ऐक ऐक रे मना. या मनाला सांगितलं की देवा तुझ्याशिवाय ह्या मनाला आवरणारा कोणी नाही, म्हणून देवा हे कलियुग आहे. अहो या कलीच्या काळामध्ये घडू नाही तेच घडत आहे. आपल्याला आता भजनामधून प्रवचनामधून सांगितलंय बरोबर, कशी विपरीत घटना भरतखंडामध्ये घडल्या गेली. मग अहो या मनाला आता आवरा आणि संतांनी शिकवलेल्या नीतीला जागा आणि आपल्या जीवनामध्ये संताचे विचार जे काही सांगितले वेदामध्ये गुरुनं सांगितलेल्या नीतीचं पालन करा आणि जीवनामध्ये हे नरदेह दिलेला अमोल आहे तो वाया गमावू नका. बोला सद्गुरु महाराज की जय. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. धर्म नीती तू सोडू नको, धर्म नीती तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको, फजिती जीवाची करू नको. धर्म नीती तू सोडू नको, धर्म नीती तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको, फजिती जीवाची करू नको. एकले येणे एकले जाणे, सर्व दिले तुला देवाने. एकले येणे एकले जाणे, सर्व दिले तुला देवाने. माया जाळी तू फसू नको, हे म्हणा माया जाळी तू फसू नको. आणि फजिती जीवाची करू नको, फजिती जीवाची करू नको. धर्म नीती तू सोडू नको, धर्म नीती तू सोडू नको.
फजिती जीवाची करू नको. सारे धन कुबेराचे ऐकून घेई संतवाचे. सारे धन कुबेराचे ऐकून घेई संतवाचे. गुरु अतिथी सेवा तू सोडू नको. गुरु अतिथी सेवा तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको. फजिती जीवाची करू नको. धर्मनीती तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको. वडिलाचे आहे धन चार चौघात आहे मान. वडिलाचे आहे धन चार चौघात आहे मान. मातृ पितृ सेवा तू सोडू नको. मातृ पितृ सेवा तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको. फजिती जीवाची करू नको. सर्वश्रेष्ठ ही लीनता विश्वनियंता आहे जाणता. सर्वश्रेष्ठ ही लीनता विश्वनियंता आहे जाणता. थाटमान करुणी तू राहू नको. थाटमान करुणी तू राहू नको. फजिती जीवाची करू नको. धर्मनीती तू सोडू नको. फजिती जीवाची करू नको. बोरकर सांगे अनुभव खरा सतसंगी तू राही जरा. बोरकर सांगे अनुभव खरा सतसंगी तू राही जरा. कीर्तीच्या मागे तू लागू नको. कीर्तीच्या मागे तू लागू नको. फजिती जीवाची करू नको. अति स्वार्थाच्या नादी तू लागू नको. फजिती जीवाची करू नको. फजिती जीवाची करू नको. सद्गुरु महाराज की जय. गुरु दत्तात्रेय महाराज की जय. कीर्तीच्या मागे तू लागू नको. कीर्तीच्या मागे तू लागू नको. नरदेह व्यर्थ तू घालवू नको. नरदेह व्यर्थ तू गमावू नको. चार चौघात आहे मान संपत्तीला नाही ऊन. चार चौघात आहे मान संपत्तीला नाही ऊन. आणि तिने पैसा तू खर्चू नको. आणि तिने पैसा तू खर्चू नको. कीर्तीच्या मागे तू लागू नको. वडिलाचे जुने धन परमार्थी तू खर्ची जाण. वडिलाचे जुने धन परमार्थी तू खर्ची जाण. आत्मा कुणाचा तू दुखवू नको. हे मानवा आत्मा कोणाचा तू दुखवू नको. आणि कीर्तीच्या मागे तू लागू नको. कीर्तीच्या मागे तू लागू नको. नरदेह व्यर्थ गमावू नको. फजिती जीवा करू नको. बांधली माडी हवेली
फिरण्याला मोटर गाडी बांधिली ही माडी हवेली फिरण्याला मोटर गाडी संत संगती विना तू राहू नको सत्संगती विना तू राहू नको फजित जीवाची करू नको कीर्तीच्या मागे तू लागू नको फजित जीवाची करू नको. सत्य प्रकार सांगते आपल्या जीवनामध्ये. मी तर केव्हाही सांगत राहतो बरं, मी जर असत्य बोलत असेल तर माझ्या जिभेमध्ये आळ्या पडतील. प्रतिज्ञा करून सांगत आहे, कारण ह्या नरदेह वारंवार नाही आहे. एका भक्ताला म्हटलं, बाबा बरेच वेळा माझ्या मंदिरावर दत्तप्रभून करून घेत आहे, दर पौर्णिमेला काही ना काहीतरी अन्नदान होतं, जेवायला यावं का नाही, किती वेळा तुला सांगितलं. म्हणलं बा नाही. म्हणे महाराज सांगू का महाराज. म्हणलं सांग बाबा. म्हणे आम्हाला का नाही ऑटोचे पैसे द्या. म्हणे किती विपरीत बोलणं आहे बरं. त्यांच्या जीवनामध्ये आणि तिला किती पैसा खर्च होत असेल, पण देवाच्या भूमिकेला प्रसाद घ्यायला यायचं म्हटलं तर ह्या शब्दामध्ये उत्तर दिलं, धन्य देवा. मग संत नीतीला जागा आणि संत नीतीला जागल्यानंतर खरोखर जीवनामध्ये आनंद होईल. म्हणून माझं म्हणणं आहे, बोरकर सांगे अनुभव खरा अनितीचा नको वारा. बोरकर सांगे अनुभव खरा अनितीचा नको वारा. गुरुविना तू राहू नको गुरुविना तू राहू नको फजित जीवाची करू नको. मी तर वारंवार सांगतोय बरं, शास्त्र आधार आहे. कृष्ण भगवंताने अवतारी पुरुष आहे पण गुरु केला. संदीपन महाराज गुरु महाराज होते आणि राम प्रभूंनी सुद्धा गुरु केला, वशिष्ठ गुरु महाराज होते. मग या मानवी जीवनामध्ये आपल्याला ज्ञान संपन्न राहून शेवट गोड करायचा असेल तर माझं काय, मी तर वेळा बोरकर महाराज आहे, माझं काय बरं दत्तकृपेनं आपल्याला सांगत आहे. आपण लक्षामध्ये घ्या, देवा ठिकाणी सुद्धा गुरु करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुद्धा शिकवण दिली. मग आपल्या जीवनामध्ये शेवट गोड करायचा असेल, आपल्या जीवनामध्ये समाधान मिळवायचं असेल तर संत नीती वेद नीती पालन करा. म्हणून आता सांगितले, बोरकर सांगे अनुभव खरा अनितीचा नको वारा. गुरुविना तू राहू नको आणि फजिती जीवाची करू नको. कीर्तीच्या मागे तू लागू नको, अतिधनाच्या मागे तू लागू नको आणि आत्मा कुणाचा तू दुखवू नको. बोला गुरु दत्तात्रेय महाराज की जय. हॅलो, बोला श्री रामचंद्र भगवान की जय. वेड्या बोरकर महाराजांनी बजरंगबलीची कापूर आरती तयार केलेली आपल्याला ऐकायला मिळेल. लक्षामध्ये घ्या. आरती अंजनी तनयाची, आरती अंजनी तनयाची, लावा आरती कापुराची. आरती अंजनी तनयाची, लावा आरती कापुराची. सीतासुती शिगेला बागेचा हो नास केला. सीतासुती शिगेला बागेचा हो नास केला. खुन दावी मुद्रिकेची, खुन दावी मुद्रिकेची, लावा आरती आता कापुराची. बागेमध्ये भूक लागली म्हणून सीतामाईला परवानगी मागितली आणि सीतामाईनं सांगितलं की खाले पडलेले फळ सेवन कर बा. असं म्हटल्यानंतर काय त्या
अंजनी तनयामध्ये बजरंगबली मारुती राया. त्यांनी काय मग झाड उपटायचो, खाली झडकायचो, खाली पडलेले फळं यायची बरं, असा सर्व बागेचा नाश केला. म्हणून आपल्याला पुराणामध्ये ऐकलेलंच आहे बरं, रामायणामध्ये, पण या आरतीमधून सुद्धा ऐकायला मिळतंय बरं. ब्रह्मचारी तू राहिला मगरीने घाम गिळीला, खून त्या मकर ध्वजाची, खून त्या मकर ध्वजाची, लावारती कापुराची. आहे रावणाला मारण्याकरता जेव्हा गेला तेव्हा मैकावतीच्या अलीकोड एक मगरी मच्छा उदरी जन्मलेला मकर ध्वज होता. अहो, दोघांनी युद्ध करता करता त्याला खाली पाडून त्यांच्या उरावर बसले हनुमंतराया. तेव्हा त्यांनी विचारलं, कोण सोडव, कोण तुझा बाप आहे, बोलावं म्हणे. आता म्हटल्याबरोबर काही सांगावं म्हणे, ज्याने काही लंका धन केली तो या ठिकाणी जर असला तर त्यांनी अवश्य सोडविलं होतं. हा, मग काही नवल वाटलं कोणाला, हनुमंतरायाला. म्हणे मी तो ब्रह्मचारी आहे म्हणे, आणि माझा बाप म्हणे कसा काय म्हणे, तो तुझा बाबा आहे सांग म्हणे. अहो, माझ्या आईला माहित आहे मी कसा आहे ते. मग मगरीला बोलावलं, आईला बोलावलं आणि विचारलं, म्हणे हे बाळ कुणाचं आहे. ते मगरी म्हणे माझा आहे. आणि कोणापासून, म्हणे जो काही आहे बजरंगबली हनुमंत त्यांच्यापासून झाला. अहो, म्हणे ते कसं आहे. मग त्यांनी सर्व चरित्र थोडक्यावर सांगतो आपल्याला, रामायणामध्ये ऐकाय मिळत आहे. मगरीनं सांगितलं, जेव्हा काही लंका दहन केली आणि शेपूट विजवण्याकरता आला तेव्हा घाम जेव्हा काही टाकला ते मी सेवन केला आणि त्यापासून हा बाळ झाला म्हणले. तेव्हा मग या बजरंगबलीला मारुती रायाला फार दया आली आणि उठला आणि त्या मैकावतीचं राज्य अर्पण करतो म्हणून सर्व जीवनाचं पूर्ण चरित्र राम लक्ष्मणाला जे काही मैकावतीला नेलं ते सर्व खूण सांगितली आणि मग तिथून तो निघून गेला. बरं, आही महे दुष्ट राक्षस पाताळी नेले दोघे बंधूस, आही माहे दुष्ट राक्षस पाताळी नेले राम लक्ष्मणास, धन्य धन्य लीला देवी रूपाची, धन्य लीला देवी रूपाची, लावा आरती कापुराची, आरती अंजनी तनयाची, लावा आरती कापुराची. बरकर म्हणे धन्य शक्ती सोडविले तू राम लक्ष्मणा प्रती, बरकर म्हणे धन्य शक्ती सोडविले देवा प्रती, धन्य धन्य लीला तुमची, लावा आरती कापुराची, आरती अंजनी तनयाची, लावा आरती कापुराची. बोला श्री रामचंद्र भगवान की जय. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. आता 23वा भाग त्या दत्त कृपेनं परिपूर्ण झाला. गुरु दत्तात्रय महाराज की जय. बोला गुरु दत्तात्रय महाराज की जय. दत्त कृपेने भाग 23वा प्रकाशित होत आहे. देवा दत्ता दत्ता दत्ता